अहो अनाथ मुलगा मी. आजवर जिथं अन्न मिळालं, वस्त्र मिळाली, तिथं वाढलं. आमच्या आचार्यांच्या आश्रमात वाढलं. आचार्यांनी प्रार्थना कर म्हटलं तर प्रार्थना करायची, सूत काढ म्हटलं तर सूत काढायचं, रस्ते झाड म्हटले तर रस्ते झाडायचे. हे असं केल्यानं काय होतं असं कधीही विचारलं नाही आम्ही. हे असं का? तुमच्या बुद्धिबळानं उत्तर दिलंय मला आज. घोडा 2.5 घरं चालतो, उंट तिरका चालतो, हत्ती नेहमी सरळ चालतो. पण हे असं का चालतात ते आम्ही कधीही विचारायचं नाही. सोंगट्या आहेत त्या, पाप आहे ते. आचार्यांनी तर यादीच केली होती पापांची, कशा कशात पाप नाही येते. आमच्या आश्रमातील प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुष ह्याच पापाच्या भीतीने भेदरलेला असायचा. मला आठवतं, प्राथमिक शाळेत असेल मी, एक 7-8 वर्षाचा मुलगा असेल. दुपारच्या जेवणात माझ्या मित्रानं डब्यात कांद्याची भजी खायला आणली होती. मला ती खूप आवडली. मग आमच्या आश्रमातील स्वयंपाकीन बाईकडे मी गेलो आणि त्यांना सांगितलं कांद्याची भजी करायची. तर त्यांनी चक्क चोरून मला कांद्याची भजी खायला घातली. का? तर आश्रमात हे असले पदार्थ चालत नसायचे. भजी, चिवडा हे असले पदार्थ आमच्या आश्रमात वर्ज्य असायचे. का? तर म्हणे तामसी आहार आहे, ह्याने तमोगुण वाढतो. अहो मी शाळकरी मुलगा, मला काय माहिती तमोगुण वगैरे. दुसऱ्या दिवशी आश्रमातील सर्व मंडळींनी सांगितलं आचार्यांना की मी भजी खाल्ली म्हणून. 3 दिवस, अख्खे 3 दिवस आश्रमातील सर्व मंडळींनी माझ्यासोबत मौन धरलं होतं. मला वाटत होतं आतून की ही लोक मला मारत का नाही आहेत, पण सगळी गप्प. उषाताई, तुम्ही भाग्यवंत आहात. तुम्हाला ना तुमच्या आई वडिलांच्या हातचा मार तरी खायला मिळाला असेल, पण मला मात्र ही भलतीच शिक्षा. 3 दिवसानंतर गळ्यात पाटी लटकवून अख्खा आश्रम फिरवलं मला. मी प्रत्येकाकडे जाऊन सांगायचो, काय तर मी चोर आहे, मी भजी खाल्ली. अहो केवढा महाभयंकर अपराध नाही का? शाळेतील सगळी मुलं माझ्यासमोर नाचायची, गायची, खेळायची, आणि मी मात्र म्हणत बसलो होतो, मरणम प्रकृतीम शरीरणम. एका लहान मुलाच्या तोंडून किती सुंदर वाटतं नाही तत्वज्ञान. तुम्हाला वाटत असेल हा या आश्रमात राहिला कसा? आणखी दुसरं काय करू शकणार होतो मी? अहो कोरांटी कशी कुंपणावर वाढते ना, अगदी तसाच वाढलो मी त्या आश्रमात. माझे बाबा तुरुंगातच वारले. आयुष्यभर देशासाठी खस्ता खाल्ल्या, आणि लोकांनी तेच सांगितलं मला, तू क्रांतिकारकाचा मुलगा आहेस. एका गवैयाच्या पोरानं जसं सुरात गायचं असतं ना, अशी जशी लोकांची कल्पना असते अगदी तशीच तू क्रांतिकारकाचा मुलगा आहेस. तू अख्खं आयुष्यभर देशासाठी जगायचं आणि मरायचं. लोकांच्या या अपेक्षेला बांधला गेलेलो होतो मी. काय करू? तू क्रांतिकारकाचा मुलगा आहेस. तू लग्न करायचं नाहीस, तुला परवानगी नाही. संसार, अहो छे, संसार कसला? तू क्रांतिकारकाचा मुलगा आहेस. उषाताई, उंटाची इच्छा असो वा नसो, उंटाने नेहमी तिरकत चालायचं असतं.